नमस्कार कृषी मित्रांनो. आज आपण नुकसान भरपाई तालुक्याची नवीन जी आर नुसार कोणकोणते तालुके आहेत, त्याच्यामध्ये आपला जिल्हा आहे का, तसंच त्याच्यामध्ये जे नुकसान भरपाई जी रक्कम मिळणार आहे ती किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे आपला तालुका त्या नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट आहे की नाही ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील विदर्भ विभाग असतील, कोकण विभाग, मराठवाडा विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ह्या विभागातील कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, तसेच आपले तालुका याच्यामध्ये समाविष्ट आहे का, याबाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि STR ॲग्री कोच यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आणि शेवटी आपण नांदेड जिल्हा हे वगळल्याचे दुष्परिणाम काय, तसंच तेथील शेतकऱ्यांचं कशा प्रकारे संताप व्यक्त होत आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अतिवृष्टी मदत GR 2025 महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यातील 253 तालुके जे जाहीर झालेले. राज्यात अतिवृष्टी आणि पुराने घेतलेला जो हाहाकार आहे, जून ते सप्टेंबर 2025 या काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराने शेती पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. कापूस, सोयाबीन, तूर, भात, ऊस, डाळिंब आणि फळबागा या पिकांना सर्वाधिक फटका बसला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांना अतिवृष्टी व पूरबाधित घोषित करत शासन निर्णय GR प्रसिद्ध केला आहे. या GR नुसार बाधित शेतकऱ्यांना NDRF निकषानुसार मदत देण्याचा निर्णय झालेला आहे. तर क्रॉप कंजप्शन शेतकऱ्यांना किती मदत मिळणार ह्या बाबतीत जर पाहायचं झालं तर शासन निर्णयानुसार जी मदत जाहीर करण्यात आली आहे ते म्हणजे शेतीचा प्रकार आणि प्रति हेक्टर मदत आणि मर्यादा यानुसार केलेले आहे. तर शेतीच्या प्रकारामध्ये कोरडवाहू पिकं यांना प्रति हेक्टर 8,500 रुपये आणि याला मर्यादा ठेवलेली आहे 3 हेक्टरपर्यंत. तसंच बागायती पिकासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि मर्यादा ठेवलेली आहे 3 हेक्टरपर्यंत. त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिके त्याच्यामध्ये 22,500 रुपये हे प्रति हेक्टर रक्कम देण्यात येणार आहे आणि मर्यादा आहे 3 हेक्टर. रब्बी हंगाम निविष्ठा अनुदान 10,000 रुपये, जसं की बी बियाणे खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये हे निविष्ठा म्हणून देण्यात येणार आहे. त्याला लिमिट आहे 3 हेक्टरपर्यंत. या व्यतिरिक्त अतिरिक्त जे मदत आहे शासनाने जाहीर केलेल्या या पॅकेजमध्ये बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयाची अतिरिक्त मदत मिळणार आहे, असं राज्य शासनानं स्पष्ट केलेले आहे. KYC सवलतमध्ये ॲग्रिस्टॅक नोंदणीकृत शेतकऱ्यांना KYC ची सूट दिली आहे. मात्र ज्याने नोंदणी अद्याप नाही केलेली त्यांना KYC करावी लागणार आहे. कोणते जिल्हे व तालुके बाधित घोषित आहे ते बघूया. तर राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीत 31 जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र नांदेड जिल्हा यावेळी वगळला गेला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर कोणकोणते जिल्ह्यांनी अतिवृष्टीग्रस्त तालुक्याची जी यादी आहे ते आपण पाहूया. सर्वप्रथम विदर्भ विभाग, त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी, झरी जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारवा, नेर, बाबुळगाव. वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा, मानोरा आणि वाशिम. अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, सेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा, खामगाव. अकोला जिल्ह्यामध्ये अकोट, बालापूर, पातूर, तेल्हारा, माशी टाकळी. नागपूरमध्ये सावनेर, काटोला, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर, नरखेड. तर वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर, वर्धा, आर्वी, शेलू, देवळी, कारंजा घाट, हिंगणघाट. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिरोंचा, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, ताडाळा, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोभुर्णा, ब्रह्मपुरी. भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी. गोंदिया जिल्हा गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरेगाव, अर्जुनी, देवरी,
सालेकसा सडक अर्जुन. गडचिरोली जिल्हा गडचिरोली वडसा म्हणजे देसगाव, कुरखेडा, कोरची, चारमोसी, मुलचेरा, आरमोरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा. हे झालं विदर्भ. विदर्भ विभागाच्या पाहिल्याच्या नंतर आपण आता मराठवाडा विभाग पाहूया. मराठवाडा विभागामध्ये सर्वप्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद. याच्यामध्ये उमरगा, उस्मानाबाद, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी, तुळजापूर. त्याच्यानंतर लातूर जिल्हा देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर, चाकूर. त्याच्यानंतर परभणी जिल्हा परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, मानवत, सोनपेठ, पूर्णा, जिंतूर. नंतर हिंगोली जिल्हा कळमनुरी, वसमत, औंढा, नागनाथ. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री. त्याच्यानंतर जालना जिल्हा अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद. जालना जिल्ह्यातले 8 तालुके. त्याच्यानंतर बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, अंबाजोगाई, परळी, वडवणी, केज. आता जो तिसरा विभाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. त्याच्या बाबतीत पाहूया. पहिला जिल्हा आहे तो सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, माहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहता, श्रीरामपूर, जामखेड, अहमदनगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर. त्याच्यानंतर पुणे जिल्हा हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड. त्याच्यानंतर सातारा जिल्हा कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, कवठे महाकाळ, मिरज, आटपाडी, जत, सांगली, इस्लामपूर, वाळवा. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये गगनबावडा, चांदगड आणि पन्हाळा. त्याच्यानंतर पाहूया कोकण विभाग रायगड जिल्हा मानगाव, सुधागड म्हणजे पाली, म्हसळा, अलिबाग, पेन, मरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर आणि श्रीवर्धन. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा त्याच्यामध्ये दापोली, चिपळूण, गुहागड, खेड, मंडणगड, संगमेश्वर, रत्नागिरी. त्याच्यानंतर ठाणे जिल्हा मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण, पालघरमध्ये डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखडा आणि पालघर. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, सिन्नर, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, बागलाण, चांदवड, येवला. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावेर. त्याच्यानंतर शेवटी नंदुरबार जिल्हा त्याच्यामध्ये शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी. नांदेड जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांचे संताप झालं ते राज्य सरकारचा GR मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश नसल्याने स्थानिक शेतकरी संघटना आणि ग्रामपंचायतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कृषी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितलेली ती माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. असेच आपण नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारीला बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.